नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सर्वांचं नर्सिंग ट्युटोरियल आपल्या चॅनलवरती। तर आज आपण बघणार आहोत ANM आणि JNM दोन्ही विद्यार्थ्यांसाठी IMP असा सामाजिक आरोग्य परिचर्या पेपर पहिला। तर JNMच्या विद्यार्थ्यांसाठी पेपर चौथा असतो आणि ANMच्या विद्यार्थ्यांसाठी पेपर फर्स्ट असतो। तर कम्युनिटी हेल्थ नर्सिंगची क्वेश्चन पेपर आज आपण सॉल्व करणार आहोत। 75 मार्काची आहे, परंतु 15 मार्काचं जे रिकाम्या जागा भरा आणि चुकी बरोबर आणि जोड्या जुळवा। तर हे क्वेश्चन मी पार्ट 2 मध्ये टाकणार आहे, कारण व्ह्यूज येत नाही आणि हे क्वेश्चन मी नंतर टाकते। आणि सर्वांनी चॅनलला लाईक करा, व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा। तर व्याख्या बघू आपण। आशा, आयुष, डॉट्स, समुपदेशन, शीतसाखळी, सामाजिक गट अशा 6 व्याख्या दिलेल्या आहेत। त्यापैकी 5 सॉल्व करायच्या, म्हणजे 5 आपल्याला लिहायचे आहे। तर आपण खाली त्या सॉल्व करून दिलेले आहे। तर त्याच्यानंतर टिपा। आता ही तुम्हाला सर्व वाचून का दाखवतोय, तर ही क्वेश्चन पेपर फोटो व्यवस्थित नव्हता माझ्याकडे, आत्ता झालेली क्वेश्चन पेपर ही आत्ताच म्हणजे याच वर्षी 2025 मध्ये 30 सप्टेंबर 2025 म्हणजे 2 महिन्यापूर्वी झालेलाच पेपर आहे। त्यामुळे मी लगेच सॉल्व करून पाठवते। आता IMCQ वगैरे नंतर देते। आता बघू आपण त्याच्यामध्ये टिपा किती लिहायचे, 4 लिहायचे कोणत्याही, तर 5 दिलेले आहे। त्याच्यानंतर काय कोणत्या टिपा बघायचे ते बघा। जागतिक आरोग्य संघटना, एकात्मिक बाल विकास योजना, त्यानंतर तिसरी पुनर्वसन, चौथी गृहभेटीचे तत्वे। आता गृहभेट बघा किती इम्पॉर्टंट आहे। गृहभेटीचा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोडेड आहे, तो जाऊन बघू शकता तुम्ही समजून घेण्यासाठी, कारण मी आज फक्त नोट्स प्रोव्हाइड करणार, तुम्हाला समजून सांगणार आहे की ते नाही। कुटुंब नियोजनाच्या पद्धती, तर याच्या पण नोट्स मी व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला भेटतात। त्यानंतर येतं सर्वेक्षण, तर ग्रामीण भागामध्ये सर्वेक्षण करत आहात तुम्ही त्यामध्ये तुम्हाला प्रश्न काय आहे, सर्वेक्षणाची व्याख्या लिहायची, त्याच्यानंतर पद्धती लिहायच्या, ग्रामीण भागातील आरोग्य समस्या कोणकोणत्या असणार आहे ग्रामीण भागामध्ये, त्यानंतर प्राथमिक आरोग्य सेवेचे तत्वे। तर PSCचा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोडलेला आहे। आता फक्त इथे एक क्वेश्चन विचारलेला गृहभेटीचा किंवा प्राथमिक आरोग्य केंद्राचा, परंतु कधी कधी सर्वेक्षणाच्या ऐवजी प्राथमिक आरोग्य केंद्रावर 15 मार्काचा क्वेश्चन विचारला जातो, त्यामुळे तो क्वेश्चन आपल्या चॅनलवर अपलोडेड आहे, तो तुम्ही बघू शकता। त्यानंतर शालेय आरोग्य कार्यक्रम म्हणजेच काय, शालेय आरोग्य कार्यक्रमाची उद्दिष्टे, शालेय आरोग्य कार्यक्रमामध्ये आढळणाऱ्या आरोग्यविषयक समस्या लिहा आणि आरोग्य शिक्षणाची तत्वे। आरोग्य शिक्षणावर पण आपला व्हिडिओ अपलोडेड आहे, तो पण तुम्ही जाऊन बघू शकता, चॅनलवरती अपलोडेड आहे। आता हे बाकीच्या सर्व नोट्स मी तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहे आज। त्यानंतर इथं 5वा क्वेश्चन बघा। आरोग्याची व्याख्या लिहा, आरोग्यावर परिणाम करणारे घटक लिहा, संवादाची प्रक्रिया आणि ANMच्या जबाबदाऱ्या लिहा। तर संवादाची प्रक्रिया, तर याच्यामध्ये संवादाची प्रक्रिया स्पष्ट करा। याच्यावर संवादावरती आपला 15 मार्काचा क्वेश्चन जो पडतो किंवा टिप पडते 5 मार्काला, तो व्हिडिओ अपलोडेड आहे चॅनलवरती। तर जवळपास भरपूर व्हिडिओ अपलोडेड आहे। आता जे नाही ते नोट्स प्रोव्हाइड करायचं काम आज करते मी। तर चला बघूया आपण आता डेफिनेशन, जे अवेलेबल आहे त्या मी तुम्हाला पोहोचवते। समुपदेशनची डेफिनेशन स्क्रीनशॉट काढून घ्या। त्याच्यानंतर बघू आपण सेकंड डॉट्स म्हणजे तुम्हाला सांग, डॉट्स म्हणजे नेमकं काय, तर डायरेक्ट ऑब्झर्व ट्रीटमेंट आहे। तर ते कशाचे असते, क्षयरोगाविरुद्ध म्हणजे TB, ट्युबरक्युलोसिस। त्यानंतर शीतसाखळीची डेफिनेशन बघू शकता तुम्ही, आणि ही डेफिनेशन पाठ करा, ही सोपी आहे। तर ही आशाची डेफिनेशन आहे, मी तुम्हाला लिहून दिलेली नाही। स्क्रीनशॉट मारू शकता। त्यानंतर बघूया आता टिपा सुरू झाल्या। तर टिपी कोणती आहे, पहिली टिप पहिली WHO, खूप IMP आहे। तर चला बघूया। पहिले प्रास्तावना लिहायची, त्याच्यामध्ये टिपाचं, त्यानंतर उद्दिष्ट लिहायचे, त्यानंतर रचना कशी आहे, रचना लिहायची, रचना एक्सप्लेन करत बसायचं नाही। पहिले जागतिक आरोग्य सभा असतात, कार्यकारी मंडळ असतात, त्यानंतर सचिवालय असतं, त्याच्यामध्ये किती असतात जण, मुख्य संचालक किती असतात ते लिहायचं फक्त, कोणकोणते देश आहे, विभाग, त्यानंतर सदस्यत्व, त्यानंतर कार्य लिहायचे, सर्व कार्य पाठ करून ठेवले आणि एक्सप्लेन नाही केलं तरी चालतं, कारण त्याच्यामध्ये खूप पेज होणार आहे। जे ब्लॅक पॉईंट हायलाईट केलेले तेवढे लिहिले तरी हरकत नाही, आणि जे तुम्हाला एक्सप्लेन करता आले ते करायचे। त्यानंतर हे पण करायचं, क्षयरोगामुळे होणारे मृत्यूचे प्रमाण कमी करणे, असंसर्गजन्य आजार प्रतिबंधन, प्रस्तुती व प्रजनन आरोग्य, जीवनशैली, जैव वैद्यकीय संशोधन, हे पण तुम्ही लिहू शकता। त्यानंतर ICDS म्हणजे एकात्मिक बाल विकास योजना। आता ही टीप कोणती आहे, दुसरी टीप आहे, लक्षात ठेवायचं, विसरायचं नाही।
तुम्ही कन्फ्यूज होऊ नका, कारण मी आता क्वेश्चन डायरेक्ट बुक्समधून फोटो काढून टाकलेले. त्याबद्दल प्रस्तावना लिहायची. त्यानंतर योजनेचे उद्देश खालीलप्रमाणे. उद्देश लिहायचे. उद्देश झाल्यानंतर किती उद्देश 5 आहे. त्यानंतर आरोग्याची तपासणी करायची. काय काय कार्य सेवा जे आपण ह्या योजनेतर्फे रुग्णाला किंवा मुलांना काय सेवा पुरवतो तर त्याचे करायचे. आरोग्य तपासणी, त्यानंतर लसीकरण, पूरक आहार देतो, वाढीचे सहनियंत्रण करतो, वाढ होती का नाही त्याचे नियंत्रण करतो आपण. त्यानंतर अनौपचारिक शिक्षण, आहार व आरोग्य सेवा किंवा आरोग्य शिक्षण आणि कार्यपद्धतीने कार्य कसं करतो ते पण आपण याच्यात समजून सांगायचं आहे. त्यानंतर कार्यक्रमाची उद्दिष्टे काय काय तर हे यामध्ये बघू शकता तुम्ही 5 उद्दिष्टे. त्यानंतर योजनेमार्फत दिल्या जाणाऱ्या मुख्य सेवा, तर कोणत्या कोणत्या सेवा दिल्या जात्या, या 6 सेवा आहे. त्यानंतर आता स्क्रीनशॉट मारून घ्या तुम्ही, व्हिडिओ पॉज करून स्क्रीनशॉट मारून घ्या. तर मी एक्सप्लेन करायला वेळ नाही आपल्याकडे. आता गृहभेटीचे तत्वे, तर गृहभेटीवरती मी व्हिडिओ अपलोड केला आहे. आता हे तत्वे फक्त मी लिहिलेले, याला एक्सप्लेन केलेलं नाही आहे. तुम्हाला पाठ करायला एक सोपी ट्रिक सांगते. मुगले ए सोनी आहे. मुपासून मूल्यमापन करणे, गपासून गरजांवर आधारित, लपासून लवचिकता, एपासून ऐच्छिक, सो म्हणजे सोयीस्कर, सुनियोजित, निपासून नियोजित, नियमितता, आपासून आरोग्य शिक्षण, आंतरव्यक्ती संबंध आणि हे पासून हेतुपूर्वक. तर असे तुम्ही पाठ करू शकता. त्यानंतर कुटुंब नियोजनाच्या पद्धती, तर कोणकोणत्या पद्धती आहे, कायमस्वरूपीच्या, तात्पुरत्या. तर तात्पुरत्यामध्ये तुम्ही बघू शकता या 8 पद्धती. त्यानंतर कायमस्वरूपीच्या स्त्री नसबंदी, पुरुष नसबंदी, ट्युबेक्टॉमी, वॅसेक्टॉमी ह्या 2 आहे. त्यानंतर नैसर्गिकमध्ये स्तनपान, सुरक्षित काळ आणि विड्रॉ. त्यानंतर आरोग्य आता सर्वेक्षण. आता सर्वेक्षणाचा क्वेश्चन किती नंबरचा होता हो हा तो आपण बघणार आहोत. तर हा प्रश्न 4था आहे आणि ते पहिल्या ज्यामध्ये नंतर ऑरमध्ये अजून एक दिलं होतं ना. तर हा प्रश्न 4था बघू घ्या. पहिले सर्वेक्षणाची व्याख्या लिहायची आपल्याला. ही व्याख्या 2 मार्काला असेल व्याख्या. त्यानंतर पद्धती कशा कशा आहे, तर ह्या पद्धती आहे. त्यानंतर आरोग्यविषयक समस्या, ग्रामीण भागातल्या आरोग्यविषयक समस्या 3रा क्वेश्चन आहे. हा 3रा क्वेश्चन. मानसिक आरोग्य समस्या, त्याच्यात ग्रामीण योजना आपण काय सुधारणा करू शकतो ते. त्यानंतर येतं क्वेश्चन प्राथमिक आरोग्य प्राथमिक परिचर्येचे तत्वे, 4था क्वेश्चन आहे. तर ही तत्वे बघू शकता तुम्ही. समसमान वितरण, त्वरित व वेळेवर उपलब्ध सेवा आणि समर्पक तंत्रज्ञान, अनेक क्षेत्रांचे एकत्रीकरण, लोकांचा सहभाग, प्रतिबंधनावर केंद्रीकरण आणि नंतर हे एक्सप्लेन करायची. यापूर्वी ही कम्युनिटीचे क्वेश्चन पेपर मी अपलोड केलेली आहे, ती सुद्धा तुम्ही बघू शकता. हेच क्वेश्चन आलेले आहे. GNMच्या विद्यार्थ्यांसाठी पाठवलेली मी ती, पण ती ANMच्या विद्यार्थ्यांसाठी पण गरजेची आहे, कारण विषय तर एकच आहे ना, कम्युनिटी हेल्थ नर्सिंग. क्वेश्चन तेच येणार आहे. फक्त GNM असू का ANM असू, आपल्याला फक्त अभ्यास करायची मतलब आहे. त्यामुळे सर्वांनी चांगला अभ्यास करा. असं म्हणायचं नाही हा GNMचा आहे ANMचा हे येणार नाही, काही पण येऊ शकतं. एक्झामिनरचं त्याचं मनानुसार ते टाकू शकतात ना. त्यामुळे ती क्वेश्चन पेपर पण ANMच्या विद्यार्थ्यांनी पण बघा, GNMच्या विद्यार्थ्यांनी बघा. ही पण क्वेश्चन पेपर GNMच्या विद्यार्थ्यांनी पण बघा, ANMच्या विद्यार्थ्यांनी पण बघा. त्यानंतर शालेय आरोग्य सेवा. आता हा ऑरमधला क्वेश्चन आहे. त्याच्यामध्ये व्याख्या बघा तुम्ही, व्याख्या किंवा संकल्पना ही व्याख्या लिहायची शालेय आरोग्य सेवाची. त्यानंतर शालेय आरोग्य सेवेचे तर उद्दिष्ट, हा एक क्वेश्चन आहे. आता हे उद्दिष्ट लिहायचे, एक्सप्लेन करायचं. किती मार्काला त्याच्यावर डिपेंड आहे. जर 5 मार्काला असेल तर एक्सप्लेन करायचे, 3 मार्काला असेल तर व्यवस्थित लिहिले तरी चालते. 6 आहे ना, 3 मार्क भेटून जाते. फक्त 5 पाहिजे म्हणजे असेल तशी. नंतर आरोग्य समस्या काय काय 5 मार्काला क्वेश्चन विचारलं गेलेलं आहे. दातांचे आरोग्य, कुपोषण, पचन संस्था, त्वचा, डोळे, श्वसन संस्था, वर्तवणूक समस्या, तर इत्यादी समस्यांना अजून इत्यादी समस्या आपल्याला आढळून येतात. समस्या झाल्या. त्यानंतर आरोग्य शिक्षणाचे तत्वे. आता हे तत्वे लिहून घ्या, स्क्रीनशॉट मारून घ्या, मग एक्सप्लेन करायची. 5 मार्काला आपण एवढं लिहू शकतो का नाही, यासाठी एक्सप्लेन करायचं खाली. आवड, त्यानंतर सहभाग एक्सप्लेन करायचा, आकलन, नंतर संवाद, जागृतीकरण, नंतर पुनःप्राप्त करते, नंतर कृतीतून शिकणे, चांगले मानवी संबंध, नंतर आरोग्याची व्याख्या. आरोग्य म्हणजे आपला कोणता क्वेश्चन झाला 5 नंबरचा.
तर त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता डेफिनेशन दिलेली आहे. त्यानंतर आरोग्यावर परिणाम करणारे घटक, तर IMP GNMच्या विद्यार्थ्यांसाठी पण आहे, ANMच्या विद्यार्थ्यांसाठी पण आहे. तर बघायचं शारीरिक मानसिक असं डायग्राम काढायचे, एकदम डायग्रामॅटिक लिहायचे, त्याच्यानंतर एक्सप्लेन करायची ती. आता फिजिकल डायमेन्शन्स, मानसिक मेंटल डायमेन्शन, सामाजिक, आध्यात्मिक, बौद्धिक हे शब्द तुम्ही माझं ऐकलेले, तर कुठे ऐकले होते? आरोग्याच्या व्याख्येमध्ये. मग आरोग्याच्या व्याख्येमध्ये शब्द आलेले म्हणजे आरोग्यावर परिणाम करणारे घटक आहे. त्यानंतर येते संवाद. तर हा व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे, आता फक्त नोट्स करून घ्या तुम्ही. आणि यापूर्वी जो क्वेश्चन पेपर सॉल्व्ह केली त्याच्यामध्ये पण हा क्वेश्चन विचारलेला आहे, तर मी त्याच्यामध्ये पण ही नोट्स दिलेले आहे. ज्यांनी तो क्वेश्चन पेपर बघितलेले त्यांनी लिहिलेला असणार आहे. परत परत लिहायचं नाही तो क्वेश्चन एकदा लिहिल्यानंतर, जेणेकरून तुमचा वेळ पण वाचतो. फक्त लिहायचं. IMP संवादाचे प्रकार लिहू शकता. एक त्याला एक्सप्लेन करायचं आहे, तर त्याच्यात एक्सप्लेन नाही केलं 5 मार्काला काय काय एक्सप्लेन करसान तुम्ही. तो मिनिमम 3 पेजेस झाले पाहिजे आणि जास्तीत जास्त मॅक्स 4 पेज बस. ती पेजच्या उपर गेली नाही पाहिजे, कारण 1.5 मार्काला 1 पेज असतं. परंतु कधी कधी संदेश वाहनावरती किंवा संदेश आपल्याला जे कम्युनिकेशन आहे त्याच्यावरती 15 मार्काचा क्वेश्चन पडतो, म्हणून मी सर्व नोट्स काढल्या होत्या म्हणजे टिपामध्ये मर्ज करून टाकलं, म्हणजे डबल डबल अभ्यास करायचं काम नाही. त्यामुळे मी हे केलेलं होतं. आणि अक्षर समजत नसेल तर कमेंट करून सांगा, मी परत नोट्स काढून परत टाकले. तसं अक्षर चांगले आहे तरी कोणाला प्रॉब्लेम असेल तर. त्यानंतर ANMच्या जबाबदाऱ्या, तर याच्यामध्ये बघू शकता तुम्ही ANMच्या हे चांगलं पाठ करून घ्या, कारण हा खूप IMP क्वेश्चन आहे, विचारला जातो ANM GNMच्या. तर सर्वेक्षण करणे, नोंदणी करणे, त्याच्यामध्ये ANC, नंतर प्रस्तुती विषयक, नंतर PNC. तर याच्यामध्ये समजलं तुम्हाला. त्यानंतर कुटुंब कल्याण, सार्वत्रिक लसीकरण, एकात्मिक बालविकास कार्यक्रम, ORS जलसंजीवनी कार्यक्रम, तीव्र श्वसनदा म्हणजेच ART. तर समजलं. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा तुमच्या मित्रमैत्रिणीपर्यंत, कारण व्ह्यूज वाढत नाही. आपल्याला जवळपास 500+ व्ह्यूज आले, त्यानंतर मग मी अजून व्हिडिओ अपलोड करण्याचा प्रयत्न करते. कम्युनिटीच्या भरपूर नोट्स आहे माझ्याकडे, त्यामुळे कम्युनिटीचे मी 5 क्वेश्चन पेपर तुम्हाला देणार आहे GNM ANMच्या प्लसमध्ये. तसं त्यानंतर चाइल्डचे पण देण्याचा प्रयत्न करते, जेवढं माझ्याकडून होईल तेवढं मी करण्याचा प्रयत्न करते. फक्त तुम्ही कमेंट करा व्हिडिओ आवडला असेल तर, आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.